भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे। मोदी 3.0 सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्पीय सत्र असणार आहे। भारताचा इतिहास प्राचीन आणि समृद्ध आहे। त्यातच भारताच्या बजेटच्या बद्दल बोलायला गेलं तर त्याच्याही इतिहासासंबंधी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया भारताच्या बजेटशी निगडित अनेक अशा ऐतिहासिक आणि रंजक गोष्टी। नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। आजच्या काळात पेपर लीक होण्याच्या तुम्ही अनेक घटना ऐकल्या असेल, पण तुम्हाला माहिती आहे का एकदा भारताचा पूर्ण बजेटच लीक झाला होता। होय, 1950 साली देशाच्या बजेट दस्तऐवजाची गुप्त माहिती बाहेर आली होती। या घटनेनंतर सरकारने राष्ट्रपती भवनात बजेटच्या छपाईला पूर्णविराम दिला। त्यानंतर ही छपाई दिल्लीतील मिंटो रोड येथील सरकारी छापखान्यात केली जाऊ लागली। मात्र 1980 साली सरकारने ही प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवली। आजही अर्थसंकल्पाची छपाई आणि सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या जातात। बजेट सादर होताना संपूर्ण देशाचं लक्ष वित्तमंत्र्याच्या भाषणाकडे लागलं असतं, पण तुम्हाला माहिती आहे का की भारताच्या बजेटच्या इतिहासात कोणत्या मंत्र्यांनी सर्वात मोठं भाषण दिलं होतं? भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात सर्वात लांब बजेट भाषण 2020 साली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले। हे भाषण 2 तास 42 मिनिटे चालले होते, जे इतिहासातील सर्वात लांब भाषण ठरले। या भाषणात त्यांनी नवीन कर प्रणालीसह अनेक आर्थिक सुधारणा जाहीर केल्या। भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उरलेले 2 पानांचे भाषण वाचून दाखवले। याआधीही 2019 मध्ये त्यांनी 2 तास 19 मिनिटांचे भाषण दिले होते, जे त्याच्याच पुढच्या वर्षी मोडीत निघाले। 2003 मध्ये जसवंत सिंग यांचे 2 तास 13 मिनिटाचे भाषण आणि 2014 मध्ये अरुण जेटली यांचे 2 तास 10 मिनिटाचे भाषण हेही लांब बजेट भाषणांमध्ये गणले जातात। जर आपण बजेटच्या भाषणाबद्दल बोलत आहोत तर हे तर तुम्हाला माहिती आहे की वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी इतिहासातलं सर्वात मोठं बजेटचं भाषण सादर केलेलं होतं। पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारताच्या इतिहासातील सर्वात छोटं बजेट हे फक्त 800 शब्दांचं होतं। इतिहासातील सर्वात कमी वेळ चाललेला बजेट भाषण 1977 साली वित्तमंत्री हिरूभाई एम पटेल यांनी सादर केले। या अंतरिम बजेट भाषणात फक्त 800 शब्द होते, जे आजवरच्या सर्वात छोट्या भाषणांपैकी एक आहे। 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेले बजेट भाषण सर्वाधिक शब्द असलेले भाषण होते। त्यामध्ये 18,650 शब्द होते आणि PV नरसिंह राव यांच्या सरकारच्या काळात ते एक ऐतिहासिक भाषण ठरले। 1991 चा अर्थसंकल्प भारताच्या उदारीकरणाच्या पर्वाची सुरुवात करणारा ठरला, त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे याआधी देशाचे अर्थमंत्री देखील होते आणि जेव्हा ते अर्थमंत्री होते त्यावेळी 1991 मध्ये त्यांनी जे बजेटचं भाषण सादर केलं होतं ते सर्वात जास्त ऐतिहासिक मानलं जातं। या भाषणात एकूण 18,650 शब्द होते, जे आजवरच्या इतिहासात सर्वात मोठ्या शब्दसंख्येचे बजेट भाषण ठरले। 1991 मधील हा बजेट भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये मोठ्या बदलांचा आधारस्तंभ ठरला। मुक्त बाजारपेठेचा स्वीकार, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाला चालना देण्याचे निर्णय त्यांनी याच बजेटमध्ये घेतले। त्यामुळे 1991 चा अर्थसंकल्प हा भारताच्या आर्थिक सुधारणासाठी टर्निंग पॉइंट ठरला। भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1955 पर्यंत केंद्रीय बजेट हा फक्त इंग्रजीत छापला जात असे, पण मात्र त्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा हा छापला जाऊ लागला, त्यामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागला। भारताच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला बजेट सादर करण्याची संधी मिळाली। ही महिला म्हणजे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी। 1970 मध्ये त्यांनी स्वतः केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले, कारण त्यावेळी त्या स्वतःच वित्तमंत्री देखील होत्या। इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून बजेट सादर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान मिळवला। भारताच्या अर्थसंकल्पाचा इतिहास खूपच रंजक आणि परिवर्तनशील राहिलेला आहे। मात्र आता मोदी 3.0 सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यात देशाच्या विकासासाठी कोणते महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र।